आताच काम नवऱ्याला दिलं बाहेर काढून म्हणलं आज तुम्ही जा काम 8 दिवस झाले तसं नवरा कामावर नाही. आज मी बोलेल सरपंच घरी. आज सरपंच गोड गोड बोलले ना कामं करून घेते. तर सांगितलं सरपंच मानवरा घरी नाही तुम्ही आज या. आज नाही सगळे रोखलेले कामं करून द्या. मग घरपोच पाहिजे कोण सरपंच आले आले. आले का मग अहो तुमचीच वाट बघा तुम्ही कवाची. काय पण मग काम राहते. कोण पाहिलं नाही ना नाही म्हणजे कसं घरी कोण नाही ना. नाही ना ते कोण नाही. आज तर निवांत वाटत होतं. अहो सरपंच आज तुम्ही याच्यावर नवऱ्याला कामं काढू. हा ना हा लय दिवसात चालू होतं ना. म्हणलं आता सरपंच खातिरदारी करायची म्हणलं मग मी तर रात्रीच वाड्यावर बोललो नाही ना वाढवायला नाही जमलं म्हणून होता ना. यायचं माझ्या घंटाभर काय होतं तर. बरं माहिती तेवढे रोखलेले कामं नाही मग करून. मग कायसाठी आलो हा मग खरं मग काय तुमचं आता माहिती लक्षच नाही राहिलं मग रात्रीच वाट पाहिली ती कोण नव्हतं केलं लक्ष आहे का तुम्हाला. इकडे तुमचं ध्यानच नाही. तुमचं मंदावली इकडे जास्त ध्यान आहे सध्या. त्याला जास्त वेळ राहतो तुम्ही वेळ नाही देत. म्हणजे मग अहो माहिती काय ना वेळ नाही आता मध्ये मध्ये कामाला जात होते मी. काय आलं कधी बोललेलं का नवरा येईन सासू येईन सासरा येईन. नाही आता सगळे लावले कामाला. तुम्हाला म्हणलं मला जेवढा वेळ द्यायचा तेवढं खूप त्यांनी. हा ना मग आता वेळच वेळ आहे ना आता. मग काय अडचण आहे आता अडचण काहीच नाही. आता फक्त तुम्ही मी मग चालच फिरायला. फिरायला नाही आपल्या घरी कोण आहे इथंच फिरू आपण. बाहेर जायचं का आता पाऊस आहे मस्त जाणंच फिरून. का पाण्या पावसाची लय चिडचिड बाहेर. अहो तिकडं घाटात गेलो असतो लोणावळ्याला. नको गो बाई गाठा गिटात पडत लोक. किती काय भारी मस्त तिकडं झाडं माझ्या मारली अशी तिकडं. हा ना फार्म बरं हाऊस माहिती ते का. ते मग काम करणार होतं केलं का? हा आणले पैसे आणली ना. किती किती लागत होती आज लय मोठी जेवढी लागत तेवढी ती. मला काय 1,20,000. एक काय 2 घ्या. नका 1,20,000 द्या म्हणजे कसं माहिती काम राहिलं ना थोडं पूर्ण होईल. मग नंतर खर्चाला नंतर मग तुम्ही आहेच ना. आजच कपडे बिपडे बदलणार. वेळ देत नाही. मी आहे नुसतं लाडू बिडला. अहो म्हणजे कसं राहतं ना सगळं पाहावं लागतं ना. सारं मग मला माहीत का मला पुरं गाव पाहावं लागलं. हा पण तुमची प्रॅक्टिस झाली आता तुम्ही आजच थोडी सरपंच आहे तुम्हाला जमाना झाला सरपंच. आज तर साडी गिडी जायच तुम्ही येणार आहे ना म्हणून. हा ना हम्म. मी म्हटलं गावाला निघले काय. नाही हो तुम्हालाच मग सकाळी फोन नाही केला का या म्हणून. मग कसं काय नाही माझ्या महाराज दिवसभर. हा मग तेवढे पैसे द्यावा करून. पैसे सोबत आणले ना हो. टेन्शन घ्यायचं पैसे मला ना काय होतं माहिती का पैसे म्हणलं का माझं पैसे संपले की मला करमतच नाही असं दिसतं असं कसं कसं होतं. काय करायचं एवढं संपल लगेच. म्हणजे पैसे जवळ पडायला पाहिजे असं. असं. मग 1,20,000 मागत ते तू कामात घ्यायचं ना काय पडेल राहील. त्याच्यापेक्षा 2 घ्या 21चं काम करा 80 पडेल राहील. परत दुसऱ्या 4 लोक जर पुरले तुम्हाला तरी चालेल ना. हा तेवढं. नंतर मी आहे तर मग पैसे घेऊन येईन. हा का मग तुम्हाला सांगितलं ना तुम्ही जेवढा वेळ देसाल तेवढा तुम्हाला वेळ देईल. हा ते झालं तुमचं खरं आहे. मग पण मग थोडं खायचं नव्हतं. तर मी सामोरं 2 लाख घ्यावं. तेवढ्यात काहीच नाही होत मला तुम्ही घरकुल नाही दिला त्याच्यामुळे तुम्ही म्हणे वरचा फ्लॅट देत तुला. ते घरकुल कसं आहे शासनाचं आहे बरोबर आहे. आता हे आपल्या दोघांचं एक प्रश्न आहे तपडं. आता तुमच्या सासूला आजी सासूला तुमच्या जावला साऱ्या जर देत बसलं का म्हणते मग लोक शक नाही काय. ते बाजूला राहत होते ते जुनं होतं मी नव्हतं मला काही त्याशी घेणं देणं नाही. मला माहिती आहे तुम्ही खाल्ल्याशिवाय काम नाही करत म्हणून तुमची सोय करून ठेवेल. हा ना खाणं पिणं सगळं आहे आलं ते सगळं. मग तर लय झाली सोय केली. मला बंधवायचं सांगितलं मला माहित नव्हतं तुम्ही खाता पिता सगळं. मग ते चटणी सोय केली सगळं आधीच आणून ठेवेल. मग तर 3 लाख द्यावं लागेल. मग ते एवढी सोय केली मला जेव्हा माहित झालं ना सरपंचला असं दिलं असं होतं हा ना म्हणून मी तुमची सोय केली सगळं. पण मग दमदार सांग
म्हणजे पिऊ म्हणजे तुम्ही पिऊन कार्यक्रम करता काय? मग अच्छा म्हणजे मंदावणी यासाठीच लागत वाटतं. आणि चकना तेल मग एवढं काय आलं सगळं आहे ना मी म्हणते ना मी तुम्हाला लगे पाच सगळं देईन आज. ते झालं पण नंतर मग नंतर चालूच राहील. 2 घंटेच वाढणार नाही चालेल ना काय अडचण नाही. मग हे घरचे कधी येणार आहे? ते नाही येत आता संध्याकाळ नाही तुम्ही मी आज एकदम निवांत आहे. मला काय 2 तास झाले वहिनी तुमची खातेदारी केली म्हणजे तुम्ही माहीत करशाल ना. आणि मग तुम्हाला तर सांगितलं ना मग तेच ना मला कसं वाटतं का आपल्या गावचे नाही का सगळे कामं झाले तर बरं हा वाटतं. ना. त्याच्यामुळे मग तुमची सगळी सोय केली आता. असं लय भारी काम आहे हा आज तसं पाठवायचंच नाही आज सरकार कपडे घालूनच पाठवायचं. हा ना मग तर लय भारी काम झालं तुम्हाला तर असंच लागत नाही असं आहे. शर्ट काढू का नाही चला मध्ये मध्ये बेडरूम मध्ये चल. सोय तिकडे आहे ना. हा खाणं पिणं आणि 2 तास वाढणार नाही. अहो, 2 काय 3 असं घरी पण येणार आहे आता. नाही ना चल बेडरूम मध्ये इकडे जायचं बाथरूम नाही नाही चला बेडरूम तुम्ही चला मी आणते तुमचं. आज ना सरपंचाबरोबर हाताने येते काही काम आम्ही करून घेते आणि त्याच्यामुळे पैसे बी काढून घेते. आज लय गावात येणं तर काय पुढाकार करीत सरपंचाला कोण ओळखी तर सरपंच टोपण नाही दिसत. ते काय गावचे कामं करतं का काय करतं नुसतं म्हणते म्हणून लय पुढाकार मारतं म्हणून त्याला सरपंच म्हणते लोक. हा काय गावचा सरपंच आहे का? ह्याचे काही नाही हातात ना पात्र फक्त पैसे वाटितो. पैसे येले याच्याकडे मरणाचे वावरही केले ना ह्याच्यावाले पैसे येले बाया पाहतो पैसे वाटितो म्हणून मी आज्याला हाताशी धरला त्याला ना मोकार खाऊ पिऊ घालते आणि पैसेच काढून घेते. आज ते सगळं सोयीच करते आज थंड टाकून देते मस्त चटमध्ये काय काय म्हणतो सरपंच दार ना दार गेलो लय भारी सोय केली. बस निवांत आहे. ही सारी सोय आधीच करून ठेवली का? अहो मला माहित तुम्हाला काय लागेल तर काय नाही लागेल. अरे वा वा एकच नंबर याशिवाय तुम्ही करीतच नाही मग. हा ना हा हेच पाहिजे होते. बरं वाटलं मला. चला मग झालं माझं काम आता. हा कपडे तुमचे कपडे हा चल तुमचे कपडे झाले. कपडे काय आता जातो मी शेच्यावर. हा मग अजून आता कधी भेटायचे जाऊ तुमच्याकडे पैसे का बिंदाचे पैसे? हा तुम्हाला सांग का आज लय मजा आली. हा ना मंदीकडे जातात मी. हा मग असेच तुम्ही पैसे घेऊन आले तुम्हाला असेच मजा भेटेल. हा ना उद्या येऊ का मग? हा कधी आहे तुमच्याकडे जा 3 लाख रुपये देऊन जा तुम्ही इकडे. म्हणजे 2 घंटेचे 3 लाख. मग आता नाही दिलं का तुम्ही? हे आता मग असं महिना 2 महिन्यानं येऊ का येत जा मग? मग. हा हा फोन केला का यायचं. उद्या येतो ना मग. हा चाल चल. झालं नका मस्त आता 3 लाख रुपये आले. आता कुठेतरी गुंतवणूक करते त्या 3 लाखाची नियोजन लावावं लागेल.